नव्या वर्षामध्ये सांगलीकरांच्या दिमतीला ई बस सेवा. आयुक्तांनी मिरजेतील डेपोच्या कामाची केली पाहणी. सांगली महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी ई बस सेवा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे मिरज येथे सुरू असलेल्या ई बस डेपोचे काम डिसेंबरपर्यंत दर्जेदार आणि गतीने पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत. केंद्र शासन पुरस्कृत PM ई बस सेवा योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ई बसेस सुरू होणार आहेत. त्यासाठी मिरज येथे बस डेपोचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या नियोजित बस डेपोवर सुरू असलेल्या स्थापत्य आणि विद्युतीकरण कामांची पाहणी आयुक्त सत्यम गांधी यांनी केली. या पाहणी दरम्यान आयुक्तांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच काम गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. शिवाय बस डेपोचे काम गतिमान होऊन नागरिकांना लवकरच या योजनांचा लाभ मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमर चव्हाण, प्रशासकीय कार्यकारी अभियंता विनायक जाधव, उपअभियंता महेश मदने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.